गेलेले आहेत मित्रांनो. आता आपण निघालो आहोत शेतावर. आज पण एक व्यक्ती येणार नाही. आल्यापासून पाऊस लागला, रिमझिम 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 चालूच आहे. आताशी उघडलंय बघा. आता मी छत्री बंद करणार आहे. आल्यापासून थोडंसंच झालं बघा. इकडे हे बघा, एवढं झालं आणि लगेच पाऊस सुरू झाला. सकाळ सकाळ म्हटलं काय हे रामायण. मग आम्ही छत्री चालू केली. आता बघा पाऊस गेलेला आहे. बंद करा. आता त्या ताई पण आलेत. तरी आज एक जण येणारा नाही. चला जाऊ दे, जे असेल ते असेल. सकाळ सकाळच मूड हा. पाऊस आला की कामाला सकाळ सकाळ जरा हे होतो ना. कागद घेऊन आला आहे का? पाऊस तरी लागतोय का? ती बाई कुठे गेली? नाही इकडे उतरणार आहे ती बाई. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. कृतय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये. आपली मीराताई. पाऊस जोमात, शेतकरी कोमात. नाही शेतकरी कसा जाईन कोमात? हे पहा पाणी कसं जमलंय झाड. हे पहा पाणी पाणी झाले जरासं. आता हे जरा हाडकलंय बरं का, वारसले जरा. इकडं झालंय आपल्या खुरपून तर एवढं गवत आहे. लोक अशी खुरपतात. आपलं हे असं खुरपून झालंय. लोकांचं असं खुरपायचं राहिलेलं असतं. जेवताना व्हिडिओ काढायचंच लक्षात नाहीये. यांचा फोन आलेला. यांचे मालक गेलेत बाहेर पंचमी बघायला जामखेडला. आणि तर लक्षातच नाही. त्यांचा उपवास होता, त्यांनी भगर आणलेली. आणि आपल्या काय सोयाबीनची भाजी, भाकरी आणि भेंडी फ्राय केलेली. आळूच्या पाण्याची देठं ती पण फ्राय केलेली. आणि आळूच्या वड्या होत्या. छान झालं आज. लज्जतदार जेवण झालं. पण फार घाई होती. मध्ये मध्ये कोणाकोणाचा फोन यायचा. राहिलाच व्हिडिओ काढायचा. नाही म्हणता बरंच राहिलंय की हो. असो, होईल आता उद्यापर्यंत. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. मलाही कळलं पाहिजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत. गप्पा मारते ना. तर माझी पात इथं राहिली बघा. थोडं हे 2 काकरीतलं राहिले. ह्या एवढंच राहिले. आता मी सगळ्यात जास्त मला हे लोक पाठ टाकतात मित्रांनो. 1-2 काकऱ्या मला जास्तच असतात. ते मला म्हणतात तू 2 पायावर तुरू पळते ना, मग तू इकडून घे. आणि हे ना बुलडोजर रणगाडा. हे बघा ह्यांच्या महाग बघा सगळ्यांच्या कसा बुलडोजर झालाय बघा. बुलडोजर कसं झालंय हे बघा. हे बघा हे बुलडोजर आहे रणगाडा भिगाऱ्यापर्यंत. आणि यांचा पण बघा. हे बघा हे बघा कसं काय बुलडोजर गाडा. हे बघा बघा शेता मग मागे बुलडोजर काय करतोय. हे बघा रणगाडा. पहा किती छान वातावरण आहे मित्रांनो. घन ओथंबून आले, आभाळ भरून आलेला आहे. सायंकाळ होणार आहे. 5:45 वाजण्याची वेळ आहे. तिकडे पण महिला काम करतात. त्यांच्या तिकडे लिंबुणी लावलेली आहे. इकडेही खाली काम करतात. हे बघा टिटव्या कसे पक्षी ओढून. हे किडे मकोडे यांना भेटतात खायला. चला तर आता आपण खुरपूया. आपण मागे राहिलोत गप्पाच्या नाद्यात. माझ्या बाबूला कालपासून बरं नव्हतं. काल संध्याकाळी थोडं औषधं एक्सपायर झालेत ना, म्हणून काय औषधं काम करत नाहीये. सकाळी मी त्याला सोडा आणि लिंबू दिलं. पोट गुडगुड गुडगुड करत त्याच्या पोटामध्ये आवाज येतो. सोडा आणि लिंबू पाणी दिलं. सकाळी लिंबू पाणी आणि सोडा दिलं मी त्याला. जरा दुपारी ते आले ना गवत टाकायला तेव्हा पाहिलं तर याला जेवायला दिलं तर हा जेवला. मग मला जरा बरं वाटलं. माझ्या ब्रुनोला बरं नसताना माझे हातपाय एकदम माझ्या गळटूनच जातात. कारण असं आहे इंजेक्शन घ्यायला हा आवरत नाही. 1-2 माणसाला फार ह्याला इंजेक्शनसाठी फार स्ट्रगल करावं लागतं. त्याच्यावरती गोवणी दाबून त्याला जोरात पकडून ठेवावं लागतं. मला माझा जीव फार एकदम कसतरी वाटतं मला. डॉक्टर येणार होता संध्याकाळी, पण तोपर्यंत हा झाला, बरा झाला. देवाच्या आभार आहे बाबा खरंच.
शेतामधनं आम्ही भिजत भिजत आलो. संध्याकाळच्या टायमाला पाऊस आला आणि मी घरी आले की लगेच मग आंघोळ वगैरे केली. बऱ्याच वेळ 8 वाजता चहा घेतला आणि आल्याबरोबर फोनवर बोलत बसले. आता ती जेवायला आवाज देतात, जेवायला जायचे. फक्त भात केला मी आता. भाजी वगैरे सकाळचं भरपूर आहे. कंटाळ येतो ना, ते नाही खाल्लेलं बरं असं वाटतं. फार कंटाळ येतो मला तर येतो बाई. काहीच काम करत नाही मी संध्याकाळी घरी आल्यावर. चहा आणि हे काय असं थोडं हलकं फुलकं. आता भात केलं, भाजी आहे, रस्सा भाजी आहे. भात केलं मी. मग आता उद्याच्या दिवस अजून तिकडचं आहे. मी रोज म्हणते आजच्या दिवस. एक माणूस आज आला असता ना तर आज उद्या आमचं झालं असतं. आमचं उद्या राहिलं नसतं. मला तिकडचा फार वैताग आहे. हेच जास्त मेन. आता हे पावसाळी खुरपण जास्त मेन आहे. बघा ब्रुणी कसे फाडले बघा पाठीमागे. पावसाळी खुरपण हेच मेन आहे. उडीद काढायला पण एवढा त्रास नाही व्हायचा जेवढा खुरपायला झाला. एवढा त्रास उडीद काढायला नाही व्हायचा. मग परत ज्वारीचं बघू काय ते. बापरे. सो आता मित्रांनो जेवायचं आहे आपल्याला. थंडी वाजून आली, फॅन चालू आहे. कपडे आपल्याला हे सगळं धुवायचं. फार मळकं झालेलं आहे पण आता ऊन पण पडत नाही. पण तिकडचं कामं झाल्यावरच मग करायचं हळूहळू. मी मशीनमध्ये लावेन गरम पाण्यात भिजून, तसं काही नाही आहे. जेवताना मला व्हिडिओ काढायचं लक्षात नाही. बरेच फोन पण कॉल्स येत होते. समोरच्या ताई त्यांच्या घरचा कॉल आलेला त्यामुळे व्हिडिओ काढायचा राहिला. आज फार छान होतं जेवायला. त्यांचा उपवास होता. चला मित्रांनो जेवायला. मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते वितर संदे. पुन्हा रोज होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.